राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खरं तर शरद पवार हे पहिली सभा आंबेगाव तालुक्यामध्ये घेणार होते, मात्र काही अडचणीमुळे शरद पवार यांना पहिली सभा आंबेगाव तालुक्यात घेता आली नाही। आता मात्र 21 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची पहिली सभा आंबेगाव तालुक्यात मंचर या ठिकाणी होत असून या सभेचा आढावा घेण्यासाठी आमदार रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत। रोहित दादा, काय सांगाल, 21 तारखेला पवार साहेबांची सभा मंचरमध्ये होत आहे। आढावा घेण्यासाठी खरं तर मी आलो, पण इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी जर आपण बघितली तर ती खूप पुढची आहे आणि सगळे लोक प्रेमाने विश्वासाने काम करत आहेत। काही सदस्य भेटले, ग्रामपंचायत सरपंच भेटले, तालुका अध्यक्ष आहेत, देवदत्त भाऊ आहेत, या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर युवा कार्यकर्ते आहेत की स्वतःहून लोक या सभेसाठी येणार आहेत। म्हणजे जिथं आता आपण उभा आहोत 80,000 लोक बसतील अशी परिस्थिती आहे। आता मी त्यांना म्हणालो खुर्च्या आहेत का, ते म्हणाले खुर्च्या लावल्या तर जागा कमी पडेल, त्यामुळे भारतीय बैठक आम्ही लावलेली आहे। काही गावांमध्ये 5,000 लोकसंख्या आहे, तिथे 2,000 लोक येणार आहेत, कुठेतरी 1400 लोकसंख्या आहे, तिथलं 700 लोक येणार आहेत आणि ते स्वतःहून तिथे येणार आहेत। त्यामुळे कितीही मोठी शक्ती लावली, लोक येऊ नये, तरी इथं खूप मोठी सभा झाल्याशिवाय राहणार नाही असं इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे। माझासुद्धा विश्वास तसाच झालेला आहे। खरं तर तुम्ही म्हणताय कितीही मोठी शक्ती लावली तरी लोक इथे येणार आहेत, मात्र मागे एका जाहीर सभेमध्ये या भागाचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला जाहीर आवाहन केलं होतं, शरद पवार हे जर सभेसाठी मंचरमध्ये येणार असतील तर सर्व कार्यकर्त्यांनी आपला नेता म्हणून सभेसाठी उपस्थित राहावं। त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय आहे? लोक त्यांचं ऐकणार नाही हे त्यांना माहिती आहे। मग त्यांना काय दुसरं राहिलं नाही तर हेच बोलायचे, साहेब आले की जावा। अरे तुम्ही दुसऱ्याला कशाला सांगता जायचं नाही जायचं? तुम्ही या ना मग इकडं, तुम्हाला जमतंय का ते? तुम्हाला अडचणी म्हणून जाऊन बसलात आणि मग आज जेव्हा खऱ्या अर्थाने पवार साहेबांना या वयामध्ये सर्व लोकांची जरूरत असताना तुम्ही सत्तेत जाऊन मंत्रिपद घेतलं आणि फक्त स्वतःचा विचार केला आणि इथं असणाऱ्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलं। दुधाचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले नाही, कांद्याचे प्रश्न तुम्हाला सोडवता नाही आले, हिरड्याचे प्रश्न तुम्हाला सोडवता नाही आला, इथं असणाऱ्या युवांचे प्रश्न तुम्हाला सोडवता नाही आले। त्यामुळे विकास हा तुमचा स्वतःचा व्यक्तिगत विकास असला, अरे पण सामान्य लोकांच्या विकासाबद्दल कोण बघणार? त्यामुळे लोक मोठ्या संख्येने साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, साहेबांना बघण्यासाठी, साहेबांना पाठिंबा देण्यासाठी 21 तारखेला संध्याकाळी 3:30 वाजता याच ठिकाणी मंचर या शहरामध्ये येतील असा विश्वास वाटतो। खरं तर मध्यंतरी अजितदादा पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना असं जाहीर आवाहन केलं होतं की त्याच्यावर टीका केली होती की तुम्ही मतदारसंघात फिरत नाही किंवा या भागातून खासदार अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, काय सांगाल? आता अजितदादा बोलतात पाडणार म्हणजे पाडणार, म्हणजे जसं झालं की मी पुन्हा येईल जसा तो एक अहंकार होता, तसं इथेही दादा म्हणतात मी पाडणार, म्हणजे तो अहंकारच आहे ना। आम्ही तर म्हणतोय की इथं असणारे लोक म्हणतात आम्ही प्रेमाने डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून आणणार। हाच तर विचारामध्ये फरक आहे। एका बाजूला अहंकार आहे, एका बाजूला प्रेम आहे। प्रेमानेच लोक गेल्या वेळेस डॉक्टर कोल्हे ज्या मताधिक्याने निवडून आले त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मताधिक्याने हे लोक इथं निवडून देणार। त्यामुळे तुम्ही शक्ती पैशाची असं नका, नाही तर सत्तेची किती दाखवली तरी ही लोक असतात, लोक विचाराला धरून राहतात। खरं तर अजित पवार यांच्या कुटुंबियातील व्यक्तींचं सुद्धा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दौरे वाढले आहेत। सुनेत्राताई पवार यांनी नुकताच या भागाचा दौरा केला आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे। या भागातून पार्थ पवार यांना उभं करण्याची रणनीती अजित पवार गटाची असू शकते का? पार्थ पवारांना राज्यसभेवर जायचं होतं, लोकसभेवर पण जायचं होतं। दुर्दैवाने मावळमधून त्या वातावरणामध्ये त्यांचा पराजय झाला आणि कदाचित ते हार मानणारे नेते नसावेत, म्हणून त्यांना शिरूरमधून उभं राहावं असं वाटेल। राज्यसभेचं तर त्यांना संधी मिळाली नाही। त्यावेळेस अनेक नेते जसं की सिद्दकी साहेबांना पक्षामध्ये घेतलं, त्यांना सांगितलं होतं तुम्हाला राज्यसभा देऊ। कदाचित इतरही जे सर्व नेते असे आम्हाला काल 7-8 नेते होते, त्यांना राज्यसभा पाहिजे होते। दादाने डायरेक्ट निर्णय घेऊन टाकला, वादच नको, आपण प्रफुल्ल पटलांना देऊ। ज्या व्यक्तीची 4 वर्ष अजून राज्यसभा राहिली त्याच व्यक्तीला जर तुम्ही तिथं संधी देत असाल, त्याच्यावरूनच कळतं की त्या पार्टीमध्ये वाद मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत। आणि प्रफुल्ल पटेल हुशार आहेतच, त्यांनी स्वतःचं चांदी सोनं सगळं जे हिरे बिरे सगळं करून घेतलं। 2 वर्ष जे काय तुमचा कार्यकाळ संपला होता त्यांनी रिन्यू केला, जसं आपण मोबाईलचा रिचार्ज करतो, आणि डायरेक्ट 6 वर्षाचा केला। ह्याच्यात कोण शहाणं आपल्याला दिसतंय ते प्रफुल्ल पटेल शहाणे दिसतात, कारण त्यांना माहिती आहे लोकसभा झाला ह्या लोकांची काही जरूरत भाजपला लागणार नाही, हे असेच वाऱ्यावर ह्या सोडून देतील। त्यामुळे तिथं चांदी ही प्रफुल्ल पटेलांची झाली म्हणून कदाचित राज्यसभा मिळाली नसावी, म्हणून इथून शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या विरोधात कदाचित पार्थ लढेल अशी तरी चर्चा इथं असणाऱ्या लोकांमध्ये दिसायला लागली।
खरं तर 2019 साली पण ही चर्चा झाली होती आणि आता पण ही चर्चा चालू आहे की रोहित पवार या भागातून लोकसभेला लढतील. नाही नाही, दिल्लीत मला अजिबात जायचं नाही आणि कर्जत जामखेडला तर मला सोडायचंच नाही. तीच लोक मला सोडणार नाही आणि मी त्यांना सोडणार नाही, कारण का त्यांनी माझी ओळख या राज्यात आणि देशात करून दिलेली आहे. त्यांनी मला लढायला शिकवलं, त्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी महाराष्ट्रालाही सोडणार नाही आणि मी कर्जत जामखेडलाही सोडणार नाही. मी आमदारकीच लढणार आणि जिथं कुठं खासदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना, इतर आमदारांना निवडून येण्यासाठी एका कार्यकर्त्याची जरूरत लागेल तिथं मी स्वतः तिथं प्रचाराला, लोकांना भेटायला तिथं जाईल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुमच्यावरती काही टीका केली होती. तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी जाहीर केलं आहे की 21 तारखेच्या सभेमध्ये मी बोलणार आहे, मनामध्ये खूप काही साचून ठेवलं आहे, ते मी उघड करणार आहे. नक्की काय आहे आपल्या त्या भावना? तेच ना, 21 तारखेसाठी साचून ठेवलं आहे. आजच बोललो तर 21 तारखेला माझं भाषण कोण ऐकायचं? त्यामुळे 21 तारखेला येऊन त्याबाबतीत नक्कीच मी बोलेल आणि कसं लोकांना दिशाभूल केली जाते हे स्पष्टपणे त्या दिवशी मी सांगेन. खरं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनाचे नियोजन केलं आहे. काय सांगाल? खरं तर ते 15 तारखेला ठेवलं होतं. 15 तारखेचं 20 तारीख का झाली हे माहीत नाही आणि या 5 दिवस वाढवल्यामुळे जरांगे पाटलांच्या तब्येतीवर पण अडचण झालेली आपण सर्वांनी बघितली. पण आता 20 तारखेला जेव्हा अधिवेशन होईल त्यात मुख्यमंत्री साहेब काय बोलतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात, अजितदादा काय बोलतात हे कुठेतरी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. पण जरांगे भाऊंना विनंती करतो की आपल्या आरोग्याची काळजी कुठेतरी घेतली पाहिजे. ते अनेक लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहे, त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. 20 तारखेला टिकणारं आरक्षण दिलं जाते का नाही हे आपल्याला बघावं लागेल. कारण 20 तारखेला टिकणारं आरक्षण जर ह्यांना द्यायचं असेल तर एकच त्याला मार्ग आहे, ते म्हणजे 50% पुढं आपल्याला जावं लागेल. 50% पुढं जायचं असेल तर आपल्याला पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती, जसं EWS कोट्याच्या बाबतीत मोदी साहेबांनी केली तशीच घटनादुरुस्ती आपल्याला करावी लागेल. आता हे जे राज्यातले नेते आहेत ते केंद्राशी तर काय बोलत नाहीत. आत्तापर्यंत केंद्राबरोबर चर्चा करून मोदी साहेबांना सांगून 19 तारखेला शिवजयंतीनिमित्त आम्ही मराठा समाजाला पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करून 50% पुढं एवढं आरक्षण दिलं, धनगर समाजाला एवढं आरक्षण दिलं, तसंच मुस्लिम समाज, लिंगायत समाज दिला, असं कदाचित ते बोलू शकले असते. पण त्यांना आरक्षणच द्यायचं नाही, त्यांना फक्त खेळवत ठेवायचं आहे. त्यांच्याकडे काही असे छोटे नेते आहेत जे, समजा आता काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते एक सदावर्ते नावाचे एक नेते आहेत. ते फार हुशार नेते आहेत, कारण का ते गाढवणीचं दूध पितात. तर ते कोर्टात गेले आणि मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी PIL फाईल केली आणि ते मराठा आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर OBC राजकीय आरक्षण जे कुठलं आपला सगळ्यांना मिळालं होतं ते सुद्धा भाजपचा एक कार्यकर्ता जळगावचा तो कोर्टात गेला आणि त्यांनी ते हाणून पाडलं आणि ते अडकून बसलं. जेव्हा भुजबळ साहेब हे आपल्याकडे होते, आपल्या विचाराकडे होतं, पुरोगामी विचाराकडे होते, तेव्हा भाजपच्या विरोधात त्यांनी रान पेटवलं होतं की OBC आरक्षण भाजपचाच एक कार्यकर्ता अडवतोय, भाजपचाच एक कार्यकर्ता अडवतोय. पण मला एक कळलं नाही, भाजपबरोबर गेल्यानंतर भुजबळ साहेब त्या बाबतीत काहीच बोलत नाही. त्यामुळे हे जे सगळे नेते आहेत ना ते फक्त आणि फक्त वाद निर्माण करतात आणि स्वतःला कुठेतरी पद मिळावं, नाही तर स्वतःची पार्टी निवडून यावी, सत्ता यावी आणि सत्ता मिळाल्यानंतर स्वहित लक्षात ठेवून स्वतःची प्रगती व्हावी. अरे गरिबाचा विचार करा. त्यामुळे 20 तारखेला टिकणारं आरक्षण कसं देत आहेत हे आपल्याला बघावं लागेल. दिलं तर स्वागतच केलं पाहिजे, पण द्यायचं असेल तर केंद्राकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. ते बघितल्यानंतर त्यानंतर आम्ही त्याबाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकतो. खरं तर 20 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ. मात्र त्यांनी जो कुणबीसाठी सगळ्या सोयऱ्यांचा मसुदा तयार केला आहे, अधिसूचना तयार केली आहे, याचं कायद्यात रूपांतर करण्याबाबत मात्र ते कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करताना दिसत नाहीत. नाही, रोज विविध नेते वेगळं काहीतरी बोलत आहेत. काल काय बोलले ते आज वेगळंच बोलतात, 10 दिवसापूर्वी तिसरंच काहीतरी बोलतात. त्यामुळे एकदा 20 तारखेला स्पष्टपणे ते काय बोलतात हे आपण बघूया आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला बोलता येईल. खरं तर 21 तारखेला याच मैदानावरती शरद पवार साहेबांची सभा होणार आहे. तुम्ही खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील जनतेला काय आवाहन कराल या सभेच्या पार्श्वभूमीवरती? मी खरं तर इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती की जुन्नरची अनेक लोक इथे यायला इच्छुक आहेत, साहेबांना ऐकण्यासाठी. खेडची लोक इच्छुक आहेत, पण इथे असणारी स्वाभिमानी जनता म्हणते की जुन्नरला वेगळी सभा लावा, खेडला वेगळी सभा लावा.
आंबेगावची सभा फक्त आंबेगावकरांसाठीच असावी, शिरूर आणि शिरूरची 42 गावं. तर मग अशी ही सभा आहे. बाहेरून लोक इच्छुक असले तरी इथल्या लोकांचं मत आहे हे ग्राउंड फक्त आंबेगाव मतदारसंघातले जे कुठली गावं आहेत ज्याच्यात शिरूरची 42 गावं येतात असं सगळं मिळून हे ग्राउंड फुल होईल. त्यामुळे बाहेरच्या संधी राहणार नाही. पण बाहेर मग जुन्नर आणि इतरसाठी आपण वेगळी सभा घ्यायला काय हरकत नाही. 21 तारखेला या ठिकाणी होणारी शरद पवार यांची सभा नक्कीच हाऊसफुल होईल असा विश्वास आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.